रस्त्यात रात्री तरुणीचा भयंकर प्रकार. लाज वाटत नाही का रे मूर्खांनो? अक्कल विकली की काय? प्रकरण जाणून संताप आला आणि शेवट ऐकल्यानंतर तुम्हीही काही क्षण शांत बसाल. त्या दिवशी रात्रीची वेळ होती. शहरातील रस्ते गजबजलेले, पण वातावरणात एक विचित्र बेचैनी होती. लोक नेहमीप्रमाणे आपापल्या कामातून घरी जात होते. कुणी मोबाईलमध्ये व्यस्त, कुणी मित्रांसोबत गप्पा मारत होतं. पण त्या रात्री अचानक एका रस्त्यावर जे काही घडलं त्याने काही मिनिटात हजारो लोकांचं लक्ष वेधून घेतलं. सुरुवातीला लोकांना वाटलं नेहमीसारखाच एखादा व्हिडिओ शूट असेल, पण जसा जसा प्रकार पुढे गेला तसे तसे लोक थांबू लागले. एका तरुणीचा विचित्र वावर लोकांच्या नजरेत भरू लागला. ती अतिशय आत्मविश्वासाने चालत होती. तिच्यासोबत मोबाईल कॅमेरा चालू होता. आजूबाजूचे लोक काही हसत होते, काही जण आश्चर्याने बघत होते, तर काहींनी लगेच मोबाईल काढून व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. पण कुणालाही कल्पना नव्हती की पुढच्या काही क्षणात हा छोटासा व्हिडिओ संपूर्ण देशभर चर्चेचा विषय होणार आहे. त्या रात्री अनेकांना प्रश्न पडला होता की ही फक्त प्रसिद्धीसाठी केलेली कृती आहे की त्यामागे काही वेगळं कारण आहे. कारण त्या तरुणीच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना संकोच. उलट ती मुद्दाम लोकांचं लक्ष वेधून घेत असल्यासारखी वाटत होती. काही लोकांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ती अजून निर्धास्तपणे पुढे जात राहिली. घटना घडत असताना काही सेकंदाचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले गेले. सुरुवातीला काही लोकांनी मजेशीर म्हणून ते पाहिलं, पण जसा जसा व्हिडिओ पुढे पसरू लागला तसा तसा संताप वाढू लागला. रातोरात ते व्हिडिओने लाखो व्ह्यूज पार केले. अनेक पेजेसवर ते व्हिडिओ शेअर होऊ लागला. लोकांच्या चर्चेत फक्त एकच विषय होता, हे नेमकं सुरू तरी काय आहे? काहींना वाटलं हा प्रँक असेल, तर काहींनी यामागे मोठा प्लॅन असल्याचा संशय व्यक्त केला. दुसऱ्या दिवशी सकाळ होताच वातावरण अजून तापलं. विविध ठिकाणी या घटनेवर चर्चा सुरू झाली. काही जणांनी याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हटलं, तर अनेकांनी थेट अश्लीलता असल्याचा आरोप केला. सोशल मीडियावर दोन गट पडले. एक गट त्या तरुणीला समर्थन देत होता, तर दुसरा गट संताप व्यक्त करत होता. पण खरी खळबळ तेव्हा उडाली जेव्हा आणखी एक व्हिडिओ समोर आला. यावेळी त्या तरुणीचा चेहरा पूर्णपणे बदललेला दिसत होता. आधी आत्मविश्वासाने चालणारी ती आता रडत होती. तिच्या आवाजात भीती होती, पश्चाताप होता आणि एक विचित्र घाबरलेपण होतं. ती वारंवार म्हणत होती की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. पण लोक शांत होण्याच्या मनस्थितीत नव्हते. अनेकांनी तिच्यावर कठोर कारवाईची मागणी सुरू केली. सोशल मीडियावर लोक तिच्या विरोधात पोस्ट लिहू लागले. काहींनी तर थेट पोलिसांकडे तक्रार करायला सुरुवात केली. जशी जशी चर्चा वाढत गेली तसतसे काही संघटनांनीही या प्रकारावर आक्षेप घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या मते अशा गोष्टींमुळे समाजात चुकीचा संदेश जातो. अनेक महिलांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला, कारण त्यांच्या म्हणण्यानुसार प्रसिद्धीसाठी कोणतीही सीमा ओलांडणं धोकादायक ठरू शकतं. दरम्यान त्या तरुणीचा माफी मागणारा व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला. काही लोकांना तिची अवस्था पाहून दया आली, कारण ती वारंवार स्वतःलाच दोष देत होती. तिच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत होतं की परिस्थिती आता तिच्या हाताबाहेर गेली होती. पण लोकांच्या मनात एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला. जर तिला एवढा पश्चाताप होता, तर सुरुवातीलाच असं का केला? फक्त काही फॉलोअर्स आणि प्रसिद्धीसाठी इतकं मोठं पाऊल उचलणं खरंच आवश्यक होतं का? हा प्रश्न अनेकांना अस्वस्थ करत होता. काही सोशल मीडिया एक्सपर्ट्सने सांगितलं की आजकाल व्हायरल होण्यासाठी लोक कोणत्याही थराला जात आहेत, कारण एका व्हिडिओमुळे अचानक प्रसिद्धी मिळते, लाखो फॉलोअर्स मिळतात आणि लोकांचं लक्ष वेधलं जाऊ लागतं. पण त्याची किंमत किती मोठी असू शकते याचा विचार अनेक जण करत नाहीत. या घटनेनंतर अनेक पालकांनाही चिंता व्यक्त केली, कारण त्यांना वाटत होतं की सोशल मीडियाच्या नादात तरुण पिढी वास्तवापासून दूर जात आहे. प्रसिद्धी मिळवण्याच्या धुंदीत योग्य आणि अयोग्य यामधली रेषाच मिटत चालली आहे. आजही त्या रात्रीचा व्हिडिओ लोकांच्या चर्चेत आहे. काही लोक अजूनही संताप व्यक्त करत आहेत, तर काही जण त्या तरुणीबद्दल सहानुभूती दाखवत आहेत. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली की काही सेकंदांची प्रसिद्धी आयुष्यभराचा पश्चाताप बनू शकते. आणि शेवटी समोर आलं ते सत्य. ही घटना फक्त एका तरुणीच्या कपड्यांची नव्हती, ती होती सोशल मीडियाच्या वेडाची, लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी माणूस किती दूर जाऊ शकतो याची, आणि प्रसिद्धीच्या हव्यासात हरवत चाललेल्या विचारांची. म्हणूनच आजही लोक एकच प्रश्न विचारत आहेत, अक्कल विकली की काय?